Welcome, welcome all of you in Prasad Sir's अभ्यास क्लासेस. आज SSC बोर्ड 2024-25 सब्जेक्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 चॅप्टर वाइज अनालिसिस आज मी इथं करणार आहे आणि जे टॉपिक्स मी तुम्हाला इथे सांगणार आहे त्या टॉपिक वरती 100% तुम्हाला क्वेश्चन्स एक्झाम मध्ये पाहायला मिळतील. हे टॉपिक तुम्ही प्रॉपर करा. तर फर्स्ट चॅप्टर जो आहे हेरिडिटी अँड इव्होल्युशन. तर याच्यामध्ये तुम्ही बघा काय काय करायचे. सेंट्रल डॉग्मामध्ये ज्या 3 प्रोसेसेस आहेत त्यांची जी डायग्राम आहे ही तुम्हाला प्रॉपर करायची आहे. ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन. त्याच्यानंतर थिअरी ऑफ इव्होल्युशन म्हणजे काय त्याचे पॉइंट वाईज आन्सर्स तुम्हाला यायला पाहिजे. त्याच्यानंतर इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन 100% क्वेश्चन असणार याच्यावरती. 6 एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन आहेत ते तुम्ही प्रॉपर करा. 100% क्वेश्चन याच्यावरती असणार म्हणजे असणार. त्याच्यानंतर आहे डार्विन्स थिअरी, आयदर डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन और लॅमार्किझम, थिअरी ऑफ अँसेस्ट्री ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स. 100% याच्यावरती क्वेश्चन्स असू शकतात. एक्सरसाइज मध्ये कुठले कुठले क्वेश्चन्स करायचे आहेत तर क्वेश्चन नंबर 1 तुम्हाला प्रॉपर करायचा आहे. तर क्वेश्चन नंबर 6 आणि क्वेश्चन नंबर 2. ओके. आणि प्लस याच्यामध्ये जी इव्होल्युशनरी हिस्ट्री ऑफ ह्युमन तो पॉइंट पण तुम्ही प्रॉपर करा. लेसन नंबर 2 लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय बघा. तर रेस्पिरेशनची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस तुम्हाला प्रॉपर करायची आहे. रेस्पिरेशन म्हणजे एनर्जी प्रोडक्शन. एनर्जी प्रोडक्शन मध्ये ज्या काय स्टेप्स आहेत, ग्लायकोलायसिस, क्रेब्स सायकल, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर सिस्टीम, याच्या डायग्राम्स प्रॉपर करायचे आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये जो चार्ट दिलेला आहे एरोबिक रेस्पिरेशनचा आणि अनएरोबिक रेस्पिरेशनचा, हे चार्ट पण तुम्हाला प्रॉपर करायचे आहेत. त्याच्यानंतर डिफरन्स बिटवीन एरोबिक रेस्पिरेशन अँड अनएरोबिक रेस्पिरेशन हे पण करायचं आहे. त्याच्यानंतर न्यूट्रिएंट्सचा जो चार्ट आहे तो न्यूट्रिएंट्स, इम्पॉर्टन्स ऑफ न्यूट्रिएंट्स हे पण तुम्हाला प्रॉपर करायचे. जे सगळे न्यूट्रिएंट्स दिलेले आहेत, ऑल न्यूट्रिएंट्स, लिपिड्स, ते पण सगळं करायचं आहे. त्याच्यानंतर मायटोसिस आणि मिओसिस, आयदर मायटोसिस और मिओसिस किंवा त्याच्यामधले डिफरन्स बिटवीन मायटोसिस अँड मिओसिस हे सगळं करायचं आहे. आणि एक्सरसाइज मधले क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 हे तर तुम्हाला करायचं आहेच. आणि मी जे पॉइंट्स तुम्हाला इथे देतोय, जे इम्पॉर्टंट टॉपिक्स तुम्हाला देतोय त्याच्यावरती 100% क्वेश्चन्स असणार म्हणजे असणारच. आता नेक्स्ट जो चॅप्टर आहे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. याच्यामध्ये आता तुम्हाला इथं काय काय करायचंय बघा. तर त्याच्यामध्ये पहिली एसेक्शुअल रिप्रोडक्शन. एसेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे त्याच्यामध्ये जे मोड्स ऑफ एसेक्शुअल रिप्रोडक्शन 7 to 8 मोड्स आहेत ते तुम्हाला प्रॉपर करायचं आहे. त्याच्यानंतर सेक्शुअल रिप्रोडक्शन अँड एसेक्शुअल रिप्रोडक्शन या दोन्ही मधला तुम्हाला जो डिफरन्स आहे तो तुम्हाला तिथे प्रॉपर करायचा आहे. त्याच्यानंतर बोथ मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम्स विथ डायग्राम्स आणि एक्सप्लेनेशन पण तुम्हाला ते करता यायला हवं. त्याच्यानंतर फर्टिलायझेशन, both fertilization as well as double fertilization in plants हे पण तुम्हाला प्रॉपर करायचं आहे. हे तर फर्टिलायझेशन as well as double fertilization in plants or flower. त्याच्यानंतर मेन्स्ट्रुअल सायकल हे पण तुम्हाला प्रॉपर करायचं आहे. त्याच्यानंतर मॉडर्न रिप्रोडक्टिव्ह टेक्निक्स, ज्या 3 टेक्निक्स आपल्याला सिलेबस मध्ये आहेत, IVF, त्याच्यानंतर स्पर्म बँक आणि सरोगसी, या 3 टेक्निक्स त्याच्यावरती नोट्स तुम्हाला येऊ शकतात. आणि एक्सरसाइज मध्ये जे क्वेश्चन्स आहेत ते कुठले कुठले क्वेश्चन्स तुम्हाला प्रॉपरली फोकस करायचे आहेत. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 6 अँड क्वेश्चन नंबर 7 याच्यावरती प्रॉपर फोकस करा. आणि आणखीन एक जो मेन पॉइंट, आणखीन एक इम्पॉर्टंट पॉइंट जो राहिला तो आहे ट्विन्स. Types of twins or distinguish between the monozygotic twins and dizygotic twins. Management याच्यामध्ये तुम्हाला काय काय करायचंय ते आता आपण इथं बघूयात. तर या चॅप्टर मधले जे ऑल चार्ट्स जे आहेत
इन टेक्स्ट लेसन मध्ये जे जे तुम्हाला चार्ट्स दिलेले आहेत ते चार्ट्स तुम्हाला प्रॉपरली इथं करायचे आहेत. त्याच्यानंतर जे पिक्चर्स तुम्हाला दिलेले आहेत इथं याच्यामध्ये त्या पिक्चरचं जे एक्सप्लेनेशन आहे, त्या पिक्चर्स विथ देअर एक्सप्लेनेशन हे पण तुम्हाला प्रॉपर करायचं आहे. ओके. त्याच्यानंतर कॉन्झर्वेशन ऑफ एन्व्हायरमेंट अँड आवर रोल हे पण तुम्हाला, आवर रोल इन दी एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन आपण असं म्हणू शकतो त्याला, आवर रोल इन दी कॉन्झर्वेशन ऑफ एन्व्हायरमेंट हे तुम्हाला प्रॉपर करायचे. त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडे जे एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशनचे जे ऍक्ट्स अँड लॉज त्याच्यावरती MCQs तयार होऊ शकतात, याच्यावरती तुम्ही थोडा फोकस करा. हॉटस्पॉट्स ऑफ दी बायोडायव्हर्सिटीचे जे हॉटस्पॉट आहेत ते प्रॉपर करा. 100% याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. मी जे सांगतोय ते प्रॉपरली फोकस करा. ओके. हॉटस्पॉट्स ऑफ बायोडायव्हर्सिटी झाले. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल सिम्बॉल्स इथे दिलेले आहेत बघा या चॅप्टर मध्ये, ते सिम्बॉल्स प्रॉपर करा. 100% मी म्हणू शकतो की याच्यावरती क्वेश्चन्स असू शकतातच. सिम्बॉल्स, हॉटस्पॉट्स ऑफ दी बायोडायव्हर्सिटी. ओके. आणि नेक्स्ट जे आहे ते थ्रेटन्ड स्पीसीज. ओके. आता मी जे सांगतोय बघा, हॉटस्पॉट ऑफ बायोडायव्हर्सिटी वरती क्वेश्चन असू शकतो, और सिम्बॉल्स वरती क्वेश्चन असू शकतो, और थ्रेटन्ड स्पीसीज. मी जे म्हटलं ना 100% या 3 पॉइंट्स हे जे 3 पॉइंट्स आपण इथं डिस्कस करतोय तर त्यापैकी एका पॉइंटवरती तर 100% 3 मार्क्सचा एक तरी क्वेश्चन असणार म्हणजे असणारच. आता एक्सरसाइज मधून काय काय करायचं या चॅप्टर मधलं तर बघा, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 7 या मेन क्वेश्चन वरती तुम्ही फोकस करा. ओके. नेक्स्ट लेसन टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. यामध्ये काय काय इम्पॉर्टंट करायचंय बघा. यामध्ये जे पॉवर प्लांट्स आहेत, एनर्जी जनरेशन विथ द हेल्प ऑफ डिफरंट पॉवर प्लांट्स, त्याचे जे फ्लो चार्ट्स दिलेले आहेत तुम्हाला, सगळे फ्लो चार्ट्स तुम्हाला प्रॉपरली करायचे आहेत. त्याच्यामध्ये त्याच्यानंतर एनर्जी कन्व्हर्जन्स फ्रॉम वन फॉर्म ऑफ एनर्जी टू अनदर फॉर्म ऑफ एनर्जी हे सगळं तुम्हाला प्रॉपरली करायचं आहे. त्याच्यानंतर पॉवर प्लांट्सच्या डायग्राम्स. ओके. त्याच्यानंतर प्रॉब्लेम्स असोसिएटेड विथ दिस पॉवर प्लांट्स. प्रत्येक पॉवर प्लांटचे काही ना काही प्रॉब्लेम्स आहेत. ओके. त्याच्यानंतर न्यूक्लिअर फिशन म्हणून एक कन्सेप्ट आहे बघा न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये, तर ती एक करा. त्याच्यानंतर पॉवर प्लांट्स सगळ्यात महत्वाचं MCQ मध्ये क्वेश्चन्स येऊ शकतात. पॉवर प्लांट्स, देअर लोकेशन आणि त्यांची कॅपॅसिटी. प्रत्येक थर्मल पॉवर प्लांट मध्ये आहे, न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे, त्याच्यानंतर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट आहे. तर सगळीकडे जे चार्ट्स तुम्हाला दिलेले आहेत तिथं येलो कलर मध्ये, ब्ल्यू कलर मध्ये, पिंक कलर मध्ये, ते प्रॉपरली बॉक्सेस प्रॉपरली करून ठेवा. 100% MCQs तिथून तयार होऊ शकतात. त्याच्यानंतर न्यूक्लिअर फिशन व्यवस्थित करा. आता एक्सरसाइज मधले कुठले टॉपिक्स तुम्हाला इथं प्रॉपर करायचे आहेत तर क्वेश्चन करायचे आहेत तर क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 6, क्वेश्चन नंबर 8, 10 आणि 11 हे सगळे क्वेश्चन तुम्ही फोकस प्रॉपरली करा. आणि जे मी सांगतोय ना त्याच टॉपिक्स वरती क्वेश्चन्स तयार होणार आहेत, त्याच टॉपिक मधून तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन येणार आहेत. त्यामुळे ह्या टॉपिक्सला इग्नोर करू नका, हे प्रॉपर करा. 100% यामधूनच पेपर तयार होणार आहे तुमचा. ॲनिमल क्लासिफिकेशन यामध्ये काय काय करायचंय बघा. याच्यामध्ये जे तुम्हाला फायलम्स दिलेले आहेत त्या फायलम्सच्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स, जे क्लासेस दिलेले आहेत त्या क्लासेसचे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स आणि त्यांचे एक्झाम्पल्स 100% याच्यावरती क्वेश्चन्स असणार म्हणजे असणार. आणि एक्सरसाइज मध्ये काय करायचंय तर क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 6, 7, 8, 9 आणि क्वेश्चन नंबर 10 वरती क्वेश्चन नंबर 10 मधून एक तरी क्वेश्चन तुम्हाला तुमच्या बोर्डच्या पेपरमध्ये बघायला मिळेल. तर क्वेश्चन नंबर 10 हा प्रॉपरली करून जा. ओके. तर हे झालं लेसन नंबर 6 ॲनिमल क्लासिफिकेशन बद्दल. इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी यामध्ये तुम्हाला या चॅप्टर मध्ये जे चार्ट्स तुम्हाला दिलेले आहेत
प्रत्येक चार्ट प्रॉपर करा. चार्टमध्ये जे जे काही सबस्टन्सेस दिलेले आहेत, जे जे काही मायक्रोब्स दिलेले आहेत, त्याचे फंक्शन्स प्रॉपर करा MCQ पॉइंट ऑफ व्ह्यू न. आणि 3 मार्क्सचा पण क्वेश्चन तिथे ॲज इट इज येऊ शकतो. त्याच्यानंतर पिक्चर्स जे दिलेले आहेत त्या पिक्चरवरती डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स असू शकतात. 100% क्वेश्चन असणार याच्यावरती. त्याच्यानंतर ज्या काही डायग्राम्स असतील त्या प्रॉपर करा. त्याच्यानंतर प्रोसेस ऑफ चीज प्रोडक्शन, त्याच्यामध्ये यूज केले जाणारे मायक्रोब्स, त्यांचे फंक्शन्स काय, त्याच्यानंतर मायक्रोबियल एन्झाईम्स, त्याच्यामध्ये त्यांचे फंक्शन्स काय, त्याच्यानंतर मायक्रोब्स अँड फ्युल्स, इथेनॉल, हायड्रोजन, हे जे सगळं काय असेल ते प्रॉपर करून घ्या. त्याच्यानंतर क्लीन टेक्नॉलॉजी म्हणजे काय, याच्यामध्ये 3 मार्क्सची नोट येऊ शकते. त्याच्यानंतर मायक्रोबियल पॉल्युशन कंट्रोल, हे पण प्रॉपर करा. त्याच्यानंतर एक्सरसाइज मध्ये काय काय करायचं बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 3, 4, 5, 6 आणि 7 हे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला प्रॉपरली करायचे आहेत या चॅप्टरसाठी. नेक्स्ट लेसन आहे जो सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय करायचंय बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला स्टीम सेल्स प्रॉपरली करायचे आहेत. स्टीम सेल्स नंतर स्टीम सेल्सचे युजेस काय काय आहेत. त्याच्यानंतर आफ्टर द युजेस ऑफ स्टीम सेल्स, त्याच्यानंतर टाइप्स ऑफ स्टीम सेल्स, ज्या एम्ब्रियॉनिक स्टीम सेल्स आणि अडल्ट स्टीम सेल्स आहेत ते करायचे. ऑर्गन डोनेशन अँड ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन, याच्यामध्ये जे जे काय आहे ते सगळं प्रॉपर करायचे. त्याच्यानंतर जी डायग्राम पण प्रॉपर बघूया एकदा. त्याच्यानंतर बायोटेक्नॉलॉजी अँड इट्स ऍप्लिकेशन, बायोटेक्नॉलॉजी मध्ये जे काय ऍप्लिकेशन्स आहेत ते सगळे व्यवस्थित करून घ्या. त्याच्यानंतर व्हॅक्सिन्स आणि व्हॅक्सिन्स प्रोडक्शन, त्याचे ऍप्लिकेशन्स, त्याचं इम्पॉर्टन्स प्रॉपर करा. त्याच्यानंतर एडिबल व्हॅक्सिन मध्ये जे जे आहे ते प्रॉपर करा. त्याच्यानंतर जे ग्रीन रिव्होल्युशन, व्हाईट रिव्होल्युशन, त्याच्यानंतर जे नील क्रांती मिशन, ब्ल्यू रिव्होल्युशन म्हणू शकतो आपण त्याला, ते व्यवस्थित करा. आणि एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 5 आणि 7 आणि 8 या मेन क्वेश्चन वरती तुम्ही जरा भर द्या. ओके, तर मॅक्झिमम क्वेश्चन मी जे जे पॉइंट्स इथे डिस्कस करतोय त्याच्यावरतीच तुमच्या एक्झाम मध्ये असतील. नेक्स्ट जो आपला लेसन आहे तो आहे सोशियल हेल्थ. तर याच्यामध्ये तुम्हाला काय काय करायचंय बघा. सोशियल हेल्थ मध्ये यामध्ये जे जे चार्ट्स तुम्हाला दिलेले आहेत ते तुम्हाला प्रॉपर करायचे आहेत. त्याच्यानंतर पिक्चर्स जे जे याच्यामध्ये आहेत लेसन मध्ये त्या पिक्चरचं प्रॉपर एक्सप्लेनेशन करा. एक्सप्लेनेशन 100% याच्यावरती क्वेश्चन असेल. त्याच्यानंतर फॅक्टर्स डिस्टर्बिंग दी मेंटल हेल्थ. ओके, त्याच्यानंतर एक्सरसाइज मध्ये कुठले कुठले क्वेश्चन्स आहेत बघा. क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 या क्वेश्चन वरती तुम्ही प्रॉपर भर द्या. लेसन नंबर 10 डिझास्टर मॅनेजमेंट. यामध्ये काय काय करायचंय बघा. तर याच्यामध्ये पण जे जे चार्ट्स तुम्हाला दिलेले आहेत, जे जे पिक्चर्स तुम्हाला दिलेले आहेत त्याचं प्रॉपर एक्सप्लेनेशन प्रिपेअर करून ठेवा. 100% याच्यावरती क्वेश्चन असेल. त्याच्यानंतर या चॅप्टरमध्ये डिझास्टर मॅनेजमेंट रिलेटेड जे काही सायन्स आणि सिम्बॉल्स दिलेले आहेत त्याची इन्फॉर्मेशन प्रॉपर प्रिपेअर करून ठेवा. त्याच्यानंतर फर्स्ट एड, मॉक ड्रिल, ऑब्जेक्टिव्ह ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट हे सगळं करा. त्याच्यानंतर एक्सरसाइज मधला क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 7, क्वेश्चन नंबर 8, क्वेश्चन नंबर 10 अँड 11 या क्वेश्चन वरती भर द्या.